तुम्हाला माहिती का, विदर्भातल्या या बाजरीच्या खारोड्या खायला कोणाकोणाला आवडतात बरं? चवीला म्हणसाल तर एक नंबर लागतं. एकदा का बनवून ठेवलं ना, वर्षभर तुम्ही केव्हाही या खारोड्या खाऊ शकतात. त्यासाठी काय करायचं, इथं 2 किलो बाजरी आपल्याला 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. या बाजरीला आपल्याला खारोड्या करायच्या असतील तर 2 दिवस आधीच तयारी करावी लागते. बाजरी रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची. सकाळी उठल्यानंतर त्याच बाजरीतलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून काढायचं आहे. ही बाजरी आपल्याला कापडामध्ये बांधून घ्यायची 2 ते 3 तासासाठी, म्हणजे छान ते भिजल्यासुद्धा जाते. आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे 4 वाजता ही बाजरी पूर्ण मोकळी करायची आणि मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची. खूप जास्तही बारीक करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची. पूर्वी उखळामध्ये ही बाजरी काढायची, पण आता उखळ वगैरे का नाही म्हणून मिक्सरमध्येच थोडीशी जाडसर करून घ्यायची. आता पूर्ण बाजरी जाडसर केली की थोडंसं त्याला गाळून घ्यायचं, म्हणजे ते भुसा वगैरे कोंडा वगैरे असतो तो पूर्ण बाजूला होतो. आता त्या बाजरीमध्ये आपल्याला कोमट पाणी तर घालून घ्यायचे, म्हणजे छान कण्या त्या मोकळ्या होतात आणि फुलल्यासुद्धा जातात कोमट पाण्यामुळे. आता हे 4 वाजता बारीक केली आणि पाण्यामध्ये भिजत घातली. संध्याकाळी 6 वाजता मी लगेच शिजवायला घेत आहे. आता जेवढं बाजरीचं लिक्विड आहे ना, तेव्हा दुप्पट इथं मी पाणी घेतलं आहे उकळायला. पाणी थोडंसं गरम पाणी साईडला काढून घ्यायचं, म्हणजे कमी पडलं तर वरतून ते टाकता येतं. आता ते बाजरीचं लिक्विड आहे ना, पूर्ण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. त्याला एखाद्या चमच्याच्या मदतीने हटण्यासाठी चॅटू किंवा रई किंवा चमच्यासुद्धा तुम्ही वापरू शकतात. पाण्याला उकळ आली की त्यामध्ये बाजरीचं लिक्विड हे घालून घ्यायचे. घट्टसंच लिक्विड असते, गॅस मिडियम करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला भरपूर सारा लसूण, जिरं आणि लाल मिरची याचं पातळ असं वाटण करून घ्यायचे. त्याने चव मात्र अजून भारी लागते. बाजरीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. साधारणतः ही बाजरी शिजायला मला पाऊण तास इथं गेलेलं आहे. इथं खडा मीठ वापरलेलं आहे, तुम्ही कुठलंही मीठ त्यामध्ये वापरू शकतात. मिश्रण घट्टसंच असते, खूप जास्त पातळ करू नका. रात्री शिजवल्यामुळे काय होते, घाटा हा पटकन रात्र सकाळपर्यंत थंड होतो आणि सकाळी पटकन घातला जातो. म्हणून पूर्वी आमची आजी रात्रीच हा घाटा शिजवून ठेवायची. मी पण हा घाटा रात्री शिजवलेला आहे, म्हणजे छान सकाळपर्यंत तो थंडसुद्धा होतो. पूर्ण त्याला शिजू द्यायचं, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे छानपैकी तो साळ आले की समजून जायचं मिश्रण आपलं शिजलं गेले. झाकण ठेवून द्यायचे. सकाळी आता हे पूर्ण मिश्रण आपलं थंड होते, म्हणजे पटकन आपण हे उन्हामध्ये घालू शकतो. त्यामध्ये भरपूर सारे आपल्याला पांढरे तीळ घालायचे. तीळ तुम्ही जेवढे घाला ना तेवढे ते खायला अजूनच छान लागतात. असे आपल्याला छोटे छोटे वडे हे करून घ्यायचे, म्हणजे खारोड्या करून घ्यायचे. आता हे आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे. 2 ते 3 दिवसांनी पाहू शकता मस्त आपल्या खारोड्या इथं चांगल्या वाळून निघाले. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.